नमस्कार. आजचा विषय त्याला सगळं माहित होतं, तरी त्याचा व्यवसाय वाढत नव्हता. तो रात्री 11 वाजता ऑफिसमधून बाहेर पडला. दिवसभर धावपळ झाली होती. फोन, मीटिंग्स, ग्राहक, पेमेंट्स, फॉलोअप सगळं केलं होतं. पण गाडीत बसल्यावर अचानक त्याला एक प्रश्न पडला. मी इतका व्यस्त आहे, मग माझा व्यवसाय पुढे का जात नाहीये? घरी पोहोचल्यावर त्याने लॅपटॉप उघडला, फोल्डर्स उघडले. एका फोल्डरमध्ये 47 वेबिनार्स, दुसऱ्यात 23 बिझनेस कोर्सेस, तिसऱ्यात मार्केटिंग नोट्स, शेकडो PDF, शेकडो व्हिडिओ, शेकडो आयडिया. ज्ञानाची कमतरता नव्हती, माहितीची कमतरता नव्हती, प्लॅनची कमतरता नव्हती. मग कमतरता होती कशाची? अचानक त्याची नजर एका जुन्या नोटबुकवर पडली. 3 वर्षापूर्वी लिहिलेली गोल लिस्ट. त्यात लिहिलं होतं, यूट्यूब चॅनल सुरू करायचं, अजून सुरू नव्हतं. पर्सनल ब्रँड बिल्ड करायचा, अजून सुरुवात नव्हती. मोठ्या क्लायंटला अप्रोच करायचं, पण अजून फोन केला गेला नव्हता. तेव्हा त्याला एक धक्का बसला. समस्या माहिती नसण्याची नव्हती. समस्या होती माहितीला कृतीत बदलण्याची. आपण सगळेच हेच करतो. आपल्याला माहिती असतं व्यायाम करायला हवा, पण उद्यावर ढकलतो. ग्राहकाला फोन करायला हवा, पण योग्य वेळेची वाट पाहतो. व्हिडिओ बनवायला हवा, पण अजून तयारी करतो. किंमत वाढवायला हवी, पण ग्राहक निघून जातील या भीतीने थांबतो. आणि मग एक विचित्र गोष्ट घडते. आपण स्वतःला पटवून देतो, मी प्लॅनिंग करत आहे, पण खरं तर आपण डिसिशन टाळत असतो. त्या रात्री तो उद्योजक झोपू शकला नाही. त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता, तुला अजून किती माहिती हवी आहे? अजून किती कोर्सेस? अजून किती नोट्स? अजून किती प्रेरणादायी व्हिडिओज? सकाळी तो उठला. त्याने कोणताही नवीन कोर्स विकत घेतला नाही. कोणतंही नवीन पुस्तक उघडलं नाही. त्याने फक्त एक काम केलं, ज्याला तो 6 महिन्यापासून टाळत होता. तो फोन केला. फक्त एक फोन. तो फोन परफेक्ट नव्हता. तो आत्मविश्वासाने भरलेला नव्हता. पण तो झाला. आणि त्या एका फोनमधून एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमधून एक क्लायंट मिळाला. त्या क्लायंटमधून आत्मविश्वास आला. तेव्हा त्याला एक गोष्ट समजली, कॉन्फिडन्स आधी येत नाही, ऍक्शन आधी येते. कॉन्फिडन्स हा ऍक्शनचा परिणाम असतो. आज बहुतेक लोक मोटिवेशन शोधत आहेत, पण यशस्वी लोक मोमेंटम तयार करत आहेत. फरक इथेच आहे. आज रात्री स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या व्यवसायात असं कोणतं एक काम आहे जे मला करायला माहित माहित आहे, पण मी अजूनही करत नाहीये? ते लिहून ठेवा. आणि उद्या सकाळी फक्त 15 मिनिटं त्यावर काम करा. संपूर्ण प्लॅन नको, संपूर्ण स्ट्रॅटेजी नको, फक्त पहिलं पाऊल. कारण भविष्य बदलणारे निर्णय मोठ्या क्षणात घेतले जात नाहीत. ते घेतले जातात जेव्हा एखादी व्यक्ती भीती असूनही कृती करण्याचा निर्णय घेते. आणि लक्षात ठेवा, यश आणि अपयश याच्यातील सर्वात मोठा फरक ज्ञान नाही, तो आहे कृती. कारण माहिती शक्यता निर्माण करते, पण कृती वास्तव निर्माण करते. धन्यवाद.